आषाढी वारीच्या निमित्तानं वारीमध्ये होत असलेले वेगवेगळे रंग आणि वारीचं बदलत चाललेलं स्वरूप आपण पाहू शकतो. खरं तर वर्दीतला व्यक्ती आहे, वारीमध्ये सहभागी झाला आहे. वारी ही फक्त वारकऱ्यांची राहिली नाही, तर ती पोलीस प्रशासनापासून सरकारची देखील वारी झालेली आहे. जंजाळ सर आपल्या सोबत आहेत. सर, खरं तर शंख वाजवत आहेत, एकदा आम्हाला वाजून दाखवा. आपण बघितलं असेल की वारीत सहभागी झाले, बंदोबस्त देखील आहे, त्यांच्याच खांद्यावरती जबाबदारी आहे वाहतूक व्यवस्थेची, त्याचबरोबर वारकऱ्यांची सुरक्षेची. जंजाळ सर, वारीत सहभागी झाले आहात, असो काम असेल, ड्युटी असेल, काय वाटतं या वारीत सहभागी झाल्यानंतर आनंद कसा असतो आणि काय याच्यातनं सुख मिळतं? बोला. आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये आषाढी वारी याचं महत्व किती आहे. या आषाढी वारी साठी महाराष्ट्रातून अनेक भाविक, लाखो भाविक ह्या दिंडीमध्ये सहभागी होत असतात. आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून संत निवृत्ती महाराज पालखीचं प्रस्थान सध्या चालू आहे. सदर प्रस्थानामध्ये जवळजवळ सुमारे 70 ते 80 हजार भाविकांचा यामध्ये सहभाग असतो. तर यासाठी याची सुरक्षा कायम राखणे हे आमची जबाबदारी आणि कर्तव्य असते. तर एक हे वारकऱ्यांचा आपल्याला कर्तव्यामुळे ह्या वारीमध्ये सहभागी होता येत नाही, परंतु एक सेवाभावी वृत्ती आणि कर्तव्य हे दोन्हींचा मेळ घालून आपलं कर्तव्य आनंदात आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेला धोका कसा पोहोचणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही रोडवर कायम सदैव तत्पर असतो. आणि मग त्या असं कर्तव्य बजावता आम्ही पण संप्रदायाची लोक आहे, आमच्या पण घरचे लोक वारीमध्ये सहभागी होतात. मग असे कोणी वारकरी वगैरे भेटलं तर त्यांच्याबरोबर आपल्या घरच्यांना पाहायचा आणि आनंद साजरा करायचा. धन्यवाद. खरं तर ज्या लोकांना पंढरीला जाऊन विठुरायाचं दर्शन घेता येत नाही, त्या व्यक्ती या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर म्हणजेच पांडुरंगाची सेवा केली जाते, अशी एक धारणा बोलली जाते. कॅमेरामन तुषार डेप्ले, कुशाल पाटील, अहिल्यानगर.